गुड मॉर्निंग. तर माझी रोजची सुरुवात जी होती ती चहाने होते. त्यानंतर मला इकडे क्लायमेट एन्जॉय करण्यासाठी मी सगळ्यात पहिले उठून इकडे येते. चहा टाकल्यानंतर ब्रश करत करत मोरांना बघितलं, मोर काही भेटली नाहीत, त्यामुळे हे फूल बघूनच मी आजचा दिवस सुरुवात केली. हे फूल मला खूप जास्त आवडतं गोकर्णाचं. नंतर चहा झालेली होती, मग मी चहा पिऊन घेतला. चहा पिल्यानंतर प्रत्येक गोकर्णाचं झाड मला असं वाटलं की त्याचे थोडेसे जे की एक्स्ट्रावाल्या फांद्या आलेल्या त्या कट करून घ्यावा, कारण त्याच्या फांद्या कट केल्यानंतर जे फुलं देतात ना झाडं, ते खूप अप्रतिम असतात. याला यावर्षी खूप जास्त फुलं नाही आली, मागच्या वर्षी खूप जास्त फुलं होती. तर ह्या वर्षी फक्त 2-3च फुलं आली आहेत. त्यामुळे मी त्याच्या जे फांदी आहेत ह्या कट करून घेते व्यवस्थित, म्हणजे की जेणेकरून ते जास्त ग्रो करेल आणि जास्त फुलं देईल. कारण मला गोकर्णाची फुलं खूप जास्त आवडतात. तर मी यांना कट करून घेतलं आहे. यांचे जे एक्स्ट्रा ब्रांचेस आलेले ते कट केले. मग मी गेले लाजाळूच्या झाडाखाली. मला लाजाळूचं झाड खूप जास्त आवडतं. मी रोज 2-3 वेळेस तरी खेळते त्याच्यासोबत दिवसभरातनं, त्याला टच करून. ते जसं लाजतं ना, वाव, इट वॉज अमेझिंग. त्यानंतर ह्यामध्ये ना एक छोटंसं लिलीचं झाड जे की जळून गेलेलं होतं, म्हणून मी सहजच टाकलं होतं. तर ते अचानक 4 महिन्यानंतर ते असं दिसतंय बारीकसं आलं आहे म्हणून. नंतर तुळशी माता बघा किती भारी आली, आपोआप आलेली तुळशी आहे. मग सकाळी मला मोर दिसला नाही, म्हणून मी दुपारी परत बघायला गेले की दिसत आहेत का म्हणून. तर इथे 2 मोर दिसलेले मला, तिथे बसलेले मस्त एन्जॉय करत होते ते सावलीला झाडाच्या खाली. तिथे समाधी आहे कशाची तरी, त्या समाधीवर बसलेले होते ते मस्त. मग मी क्लायमेट एन्जॉय करून पुन्हा मी माझ्या झाडांना बघितलं, त्यांना पाणी दिलं सगळ्यांना इकडच्या बॅल्कनीमध्ये. ही माझी बॅक साईडची बॅल्कनी आहे घराची. बघितलं की काय आलं आहे, काय जळ आलं आहे, तर चेक करून परत मी मोर बघितला एकदा आणि मग मी आले इकडच्या बॅल्कनीमध्ये, समोरच्या बॅल्कनीमधून. पुन्हा मग काल कपडे वॉश केले होते ते काढले. त्यानंतर मग ही बॅल्कनी खूप जास्त डस्टी झालेली ती समोरची. मग मी झाडांना पाणी दिलं, समोरच्या सगळ्या झाडांना पाणी दिलं. आणि एक जे माझं फेवरेट झाड आहे रबर प्लांट, ते मी वॉश करून घेतलं, कारण त्याला खूप डस्ट झाली होती. आमच्या इकडे खूप जास्त डस्ट असल्या कारणाने खूप जास्त डस्टी दिसत होतं. ते त्याला वॉश करून मग मी ऑर्डर केली होती मिसळ. मग मी मिसळ एन्जॉय करून केली देवपूजा, कारण देवपूजा केल्याने म्हणतात ना घर खूप जास्त प्रसन्न राहतं. मग मी देवपूजा केली, दिवा अगरबत्ती केली, मस्त देवपूजा करून माझा दिवसाची सुरुवात परत झाली. देवपूजा झाल्यानंतर मग मला बाकीची पण कामं असतात, तर मी देवपूजा केली मस्त आणि देवाला आंघोळ घालून बाकीची कामं कपडे वगैरे करून मग मला करायची होती माझ्या